नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स हे युनिट अभ्यास करतोय. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण वेगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. याच्यातला जो शेवटचा भाग आहे आता तो म्हणजे सॅम्पलिंग. आता हे सॅम्पलिंग म्हणजे काय, त्याच्या कोणत्या पद्धती आहेत का, याचं डिस्कशन आपल्याला या भागामध्ये करायचं. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सॅम्पलिंग म्हणजे काय. तर साधारणतः या लेक्चरचा प्लॅन असा आहे पहा की डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स. त्यानंतर डेफिनेशन ऑफ सेन्सस, डेफिनेशन ऑफ सॅम्पल आणि डेफिनेशन ऑफ सॅम्पल सर्वे. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण एकूण 4 डेफिनेशनचा अभ्यास करणार आहोत. पॉप्युलेशन, सॅम्पल, सेन्सस आणि सॅम्पल सर्वे म्हणजे काय. तर फक्त डेफिनेशन म्हणजे काय त्याच्या एवढंच आपण बघणार आहोत. सो लेट मी बिगिन विथ अ सिम्पल एक्झाम्पल. अ प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे, तर व्हॉट इज द ॲव्हरेज फॅमिली साईज इन पलूस. आता फॅमिली साईजचा अर्थ काय, तर एखाद्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत त्याला आपण त्या फॅमिलीची साईज असं म्हणतो. म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असतील तर माझ्या कुटुंबाची साईज झाली 5. तर उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबामध्ये फक्त 2च सदस्य असतील, त्यांची साईज झाली 2. तर एखादी जॉईंट फॅमिली असेल की ज्याच्यामध्ये सदस्यांची संख्या 20 असू शकते, फॅमिली साईज झाली 20. तर पलूस या लोकॅलिटीमध्ये सरासरी फॅमिली साईज किती आहे, दॅट इज आवर प्रॉब्लेम. लक्षात आलं. सो व्हॉट इज द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इज ॲव्हरेज फॅमिली साईज इन पलूस. काय आहे हे मला शोधून काढायचं आहे. आय फॉरगॉट टू पुट क्वेश्चन मार्क ॲट द एंड ऑफ दिस स्टेटमेंट. ॲक्च्युली तिथे क्वेश्चन मार्क पाहिजे. व्हॉट इज द ॲव्हरेज फॅमिली साईज इन पलूस. आता डेफिनेशन जे आत्ता मी तुम्हाला सांगितली, द नंबर ऑफ मेंबर्स ऑफ ए पर्टिक्युलर फॅमिली इज कॉल्ड साईज ऑफ दॅट फॅमिली. Suppose in a family X there are 5 adult males, 6 adult females and 4 children. 4 मुलं, 5 पुरुष आणि 6 स्त्री आहेत. तर त्या फॅमिलीची साईज किती झाली, 15. ओके. आता उदाहरणार्थ हा मी हायपोथेटिकल डेटा मांडलेला आहे. नंबर ऑफ फॅमिलीज इन पलूस, त्यांची संख्या उदाहरणार्थ 9652 एवढी आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू विजिट ऑल 9652 फॅमिलीज अँड गेट द इन्फॉर्मेशन ऑन फॅमिली साईज. विल गेट 9652 ऑब्झर्वेशन्स ऑर व्हॅल्यूज. म्हणजे आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल तर काय करावं लागेल, 9652 फॅमिलींना भेट द्यायची आणि त्यांच्याकडून विचारून घ्यायचं तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत. मग असा तक्ता आपण तयार करू. युअर डेटा विल लुक लाईक. पहिल्या फॅमिलीमध्ये गेलो त्याने सांगितलं 5 व्यक्ती आहेत. दुसऱ्या फॅमिलीमध्ये गेलो त्याने सांगितलं 10 व्यक्ती आहेत. तिसऱ्या फॅमिलीमध्ये गेलो त्याने सांगितलं 7 व्यक्ती आहेत. शेवटच्या फॅमिलीमध्ये गेलो
9,652. त्यांनी सांगितलं 2 व्यक्ती. तर अशा पद्धतीने डेटा आपल्याला मिळेल. तर आता याच्यावरून ह्या डेफिनेशन म्हणजे प्रॉब्लेम लक्षात आला. आपण अशा पद्धतीने डेटा कलेक्ट करणार आहोत. तर आता पॉप्युलेशन म्हणजे काय? द सेट ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल्स ऑर आयटम्स अंडर स्टडी इज कॉल्ड पॉप्युलेशन. म्हणजे आत्ताचा जो प्रश्न होता आपला ॲव्हरेज फॅमिली साईज, तर माझ्यासाठी पलूसमध्ये असलेल्या एकूण फॅमिलींची संख्या, दॅट इज द पॉप्युलेशन. ऑल द फॅमिलीज इन पलूस माझ्यासाठी पॉप्युलेशन झाला. द सेट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑर आयटम्स अंडर स्टडी इज कॉल्ड पॉप्युलेशन. आणि त्याची साईज आहे त्याला आपण कॅपिटल एन म्हणतोय. सो इन द अबव एक्झाम्पल पॉप्युलेशन इज इक्वल टू ऑल द फॅमिलीज इन द पलूस. If we want to find out what is the average height of girls in ACS college पलूस, आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या मुलींची सरासरी उंची किती आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्यासाठी पॉप्युलेशन काय? ऑल द गर्ल्स स्टुडंट्स एनरोल्ड इन द कॉलेज. आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या सर्व मुली म्हणजे माझ्यासाठी पॉप्युलेशन. इफ वी वॉन्ट टू स्टडी व्हॉट इज द ॲव्हरेज सेल ऑफ ग्रॉसरी आयटम्स इन पलूस, म्हणजे किराणा मालाचे जे दुकानदार आहेत त्यांचा सरासरी सेल किती आहे पर डे, तर मग माझ्यासाठी पॉप्युलेशन काय? तर जेवढे किराणा मालाचे दुकानं आहेत पलूसमध्ये, ऑल द ग्रॉसरी स्टोअर्स इन पलूस, माझ्यासाठी काय झालं? पॉप्युलेशन. सो पॉप्युलेशन ही त्या प्रश्नावरती अवलंबून आहे पॉप्युलेशन काय असेल. आता सेन्सस म्हणजे काय किंवा त्याला कंप्लीट एन्युमरेशन म्हणजे काय? If the information is collected from each and every individual or item of the population, then it is called census or complete enumeration. जसं आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला म्हणालो की आपण सगळ्या कुटुंबांना भेट देऊन त्यांच्याकडून माहिती घेतली तर त्याला म्हणायचं सेन्सस. सो इन द अबव एक्झाम्पल, टू फाइंड आउट द ॲव्हरेज फॅमिली साईज, इफ इन्व्हेस्टिगेटर or एन्युमेटर approach each and every family in the Palouse and obtain data on family size, then it is called census. Census म्हणजे पॉप्युलेशनमधल्या प्रत्येक घटकाकडून माहिती गोळा करायची. If the information is collected from each and every individual or item of the population, then it is called census. लक्षात आलं? पण आपल्याला हे प्रत्येक वेळेला शक्य नसते. म्हणजे आपल्याकडे वेळ, पैसा, सगळ्या गोष्टी. मग त्याच्याऐवजी मी काय करू शकतो? आय कॅन टेक अ सॅम्पल. ए पार्ट ऑफ द पॉप्युलेशन इज सिलेक्टेड फॉर द स्टडी ऑफ द प्रॉब्लेम अंडर कन्सिडरेशन इज कॉल्ड सॅम्पल. म्हणजे काय करायचं? सगळेच्या सगळे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत पॉप्युलेशनमधले त्यांच्याकडून माहिती न घेता त्यातला काही भाग निवडायचा. ए पार्ट ऑफ द पॉप्युलेशन इज सिलेक्टेड फॉर द स्टडी ऑफ द प्रॉब्लेम. आता हे किती यांची संख्या? लेट अस डिनोट इट बाय स्मॉल एन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, टू फाइंड आउट ॲव्हरेज साईज ऑफ द फॅमिली, इफ वी सिलेक्ट ओनली 50 फॅमिलीज आउट ऑफ 9,652, देन इट इज कॉल्ड सॅम्पल ऑफ साईज 50. म्हणजे मी पलूस शहरामधल्या प्रत्येक फॅमिलीला व्हिजिट न करता मी काही 50 कुटुंब निवडली आणि त्यांचीच साईज घेतली तर याला म्हणायचं सॅम्पल. किंवा मुलींची उंची शोधायची आहे मला, तर सर्व मुलींची उंची मिळवण्यापेक्षा मी काय केलं? फक्त 90 मुली निवडल्या. इट इज कॉल्ड सॅम्पल. आणि सॅम्पल सर्वे किंवा सॅम्पलिंग म्हणजे काय? इफ द इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड फ्रॉम द इंडिव्हिज्युअल्स आयटम्स सिलेक्टेड इन द सॅम्पल ओनली. म्हणजे आपण ज्यांची निवड केलेली आहे त्यांच्याकडूनच माहिती घ्यायची. अशा पद्धतीने जर आपण माहिती गोळा केली की तर त्याला काय म्हणतो आपण? सॅम्पल सर्वे. जसं की मुलींच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण फक्त 90 मुली सिलेक्ट केल्या तर त्याला म्हणायचं सॅम्पल सर्वे. एकूण फक्त 50 कुटुंब निवडली तर
तर त्याला म्हणायचं सॅम्पल सर्वे. लक्षात आलं? सो पॉप्युलेशन म्हणजे आपल्या प्रश्नाशी संबंधित असणारे सगळे घटक, आणि त्या सगळ्यांच्याकडून माहिती घेतली आपण तर इट इज सेन्सस. सॅम्पल म्हणजे त्याचा एक छोटासा भाग निवडायचा आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायची, दॅट इज कॉल्ड सॅम्पल सर्वे. सो पॉप्युलेशन आणि सॅम्पल सर्वे, पॉप्युलेशन आणि सॅम्पल, सेन्सस आणि सॅम्पल सर्वे, अशा ह्या 4 डेफिनेशन्स आहेत. त्या तुमच्या लक्षात येतील. तुमच्या असं लक्षात येईल की अजाणतेपणानं किंवा जाणतेपणानं तुम्ही ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी वापरलेली आहे. सॅम्पलिंग ही गोष्ट तुम्ही खूप ठिकाणी वापरलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करताना सुद्धा संपूर्ण सिलेबसचा अभ्यास करत नाही, त्यातले काही घटक निवडून त्याचा अभ्यास करता. स्वयंपाकघरामध्ये खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे अमुक एखाद्या पदार्थाची आपल्याला टेस्ट करायची असेल तर आपण थोडासा भाग त्यातला चाखून पाहतो, टेस्ट कशी झालेली आहे. दुकानामध्ये आपण खरेदीला गेलो आणि थोडे आपल्याला गहू खरेदी करायचे असतील तर त्या पोत्यामधून आपण मूठभर गहू घेतोय आणि बघतोय व्हॉट इज द क्वालिटी ऑफ फिट. सॅम्पलिंग करतोय आपण. मला एखादं पेन किंवा नोटबुक खरेदी करायचं आहे, दुकानदाराला म्हणतो शो मी सम सॅम्पल्स. शूटिंग शर्टिंग खरेदी करायचं आहे आपल्याला दुकानामध्ये जाऊन, आपण तिथं जाऊन काही रेडीमेड्स जे शूटिंग शर्टिंग असेल, मुलींसाठी ड्रेसेस असतील तर काय करतात त्याचं आपण काही सॅम्पल्स पाहतो. त्या दुकानदाराच्या स्टॉकमध्ये 1000 ड्रेस असतील तर काही 1000 ड्रेस आपण पाहत नाही आहे, आपण काही लिमिटेड त्यातले सॅम्पल्स पाहतो आणि त्याच्यावरून ठरवतो. आपल्या शरीरामध्ये काही आपल्याला जर त्रास होत असेल आणि डॉक्टरांनी आपल्याला ब्लड टेस्ट करायला सांगितलं, काही इन्फेक्शन आपल्या रक्तामध्ये पसरलेलं आहे, अर्थात ते पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळीकडे रक्त आहेच हो, पण आपण काय करतो त्यातले 1-2 ड्रॉप घेतो जे आपल्या हातामध्ये बोटामध्ये तिथून घेतो आणि त्याचं सॅम्पलिंग म्हणजे तपासून पाहतो, आपण सॅम्पलिंग करतो त्याचं. म्हणजे सॅम्पलिंग ही जी पद्धत आहे ती अजाणतेपणानं आपण सर्व ठिकाणी, आता उदाहरणार्थ तुम्हाला परीक्षेमध्ये 5 किंवा 7 प्रश्न विचारले जातात तुमचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी. तर हे काय आहे? दिस इज नथिंग बट अ सॅम्पलिंग. सिलेबसमध्ये तुमचे एकूण 1000 प्रश्न तयार होतील, 1000च्या 1000 प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जात नाहीत. समजा तुम्ही एखाद्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला, ओके, तर इंटरव्ह्यू घेणारा तुमचं नॉलेज त्याला तपासायचं असते. मग तुम्हाला किती प्रश्न विचारता येतील? तुम्हाला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत ना, पण नाही, ते तुम्हाला विचारतात काही प्रश्न मोजके. सो ते सॅम्पलिंग करतात. सो अशा पद्धतीने सॅम्पल करून ते ठरवतात वेदर द कॅन्डिडेट इज सुटेबल ऑर नॉट. सो सॅम्पलिंग ही पद्धत आपण कमी अधिक फरकाने सर्वांनी वापरलेली असते, पण त्याला सॅम्पलिंग म्हणायचं हे आपल्याला माहीत नाही. ओके, सो सॅम्पल सर्वे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण सतत व्यवहारामध्ये वापरत असतो. तर या 4 डेफिनेशन मी तुम्हाला आत्ता सांगितल्या. पॉप्युलेशन म्हणजे काय, सेन्सस म्हणजे काय, सॅम्पल म्हणजे काय आणि सॅम्पल सर्वे म्हणजे काय. तर आता मी एक छोटासा होमवर्क तुम्हाला इथं देतो. होमवर्क जरा थोडंसं इनोव्हेटिव्ह आहे. काय करायचं, पहिल्यांदा मेक अ लिस्ट ऑफ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांची यादी करा, मैत्रिणींची यादी करा. नोट डाऊन देअर हाईट अँड वेट. अर्थात तुम्ही त्यांना विचारून घेऊ शकता तुझी उंची किती आहे, तुझं वजन किती आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ माझे जर 10 मित्र असतील तर 10 जणांची मी यादी करणार, त्याच्यासमोर त्याची उंची आणि त्याचं वजन लिहिणार.
आता या सगळ्यांचं काय की आपण काय करायचं, ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय करायचं, सगळ्यांच्या उंचीची बेरीज करायची. एकूण मित्र किती आहेत माझे, 10 डिवायडेड बाय 10. तसंच वेट, ॲव्हरेज हाईट आणि ॲव्हरेज वेट मी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सगळ्या मित्रांची यादी करा, त्यांची वजन, उंची, त्याचं ॲव्हरेज करा. आता काय करायचं, देन सिलेक्ट 3 ग्रुप्स ऑफ 5 फ्रेंड्स फ्रॉम द लिस्ट. आता हे आकडे मी लिहिलेले आहेत. 3 गट निवडायचे तुम्हाला, प्रत्येकी 5. अर्थात तुमचे मित्र जर कमी असले तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला वेगवेगळे ग्रुप तयार होणार नाहीत. पण बऱ्यापैकी आपले मित्र असतात, तर तुम्ही काय करायचं, 5-5 मित्रांचे 3 गट निवडायचे वेगवेगळे. ते कसेही निवडा तुम्ही, लॉटरीने निवडा, कशानेही निवडा. त्या लिस्टमधून काय करायचं, 3 गट निवडायचे ज्याच्यामध्ये 5-5 असतील, आणि त्या प्रत्येक गटाचा त्या ॲव्हरेज हाईट आणि ॲव्हरेज वेट कॅल्क्युलेट करायचं. आणि हे रिझल्ट तुमचे, म्हणजे आता 3 गटाचे 3 ॲव्हरेज येणार आणि एक ओव्हरऑल जे तुम्ही सर्व यादीसाठी कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे सगळे रिझल्ट्सची तुलना करून पहा, तुम्हाला काय रिझल्ट्स मिळतात. ओके, अँड यू कॅन शेअर युअर एक्सपिरियन्स थ्रू टेलिफोनिक कन्व्हर्सेशन. म्हणजे तुम्ही मला तो तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता बाय मीन्स ऑफ व्हॉट्सअप मेसेज ऑर टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन. म्हणजे मला तुम्ही फोन करू शकता. आणि ऑफकोर्स फक्त ही एक्सरसाइज तुम्ही केला असेल तर. ओके, सो आय थिंक वी आर डन. आणि आजच्या लेक्चरमध्ये मी ज्या तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही परत एकदा रिवाइज करा. and see you till the next lecture. Thank you.